नाशिकच्या इगतपुरीतील भावली येथे पर्यटकांना मारहाण प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे। 9 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अजूनही 3 आरोपी फरार आहेत। आरोपी आकाश भोईर हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। ज्या बाईकवर 2 गुंड हल्ला करताना दिसतात त्यातील गाडीवरती हल्ला करणारा आकाश भोईर आहे। आकाश भोईरवर याआधी माजी सैनिकाच्या हत्येचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मुकुल, रेकॉर्डवरचे सराईत गुन्हेगार असे मोकाट फिरणं नाशिकमध्ये पर्यटकांसाठी आणि नाशिककरांसाठी सुद्धा अत्यंत गंभीर आहे। पकडण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत? निश्चितच अत्यंत गंभीर अशी ही घटना घडलेली आहे। जो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे तो नुकताच जामिनावर सुटला होता। गेल्या काही वर्षापूर्वी एका माजी सैनिकाच्या खून प्रकरणामध्ये त्याला अटक करण्यात आलेली होती, मात्र आता त्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर झालेला आहे। मात्र एकदा कुठल्या तरी जेलमध्ये गेल्यानंतर पुन्हा आपण त्याच मार्गावर जातो हे निश्चितच धोकादायक आहे समाजासाठी। जे कुटुंब भावली धबधबा परिसर, भावली धरण परिसरामध्ये निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेलेले होते, कुटुंबासमवेत गेलेले होते, पहिले त्या महिलेची छेड काढण्यात आली, त्या महिलेने जाब विचारला, त्यावेळेस त्या महिलेशी अरेरावी त्यांनी केली। याबाबत तिच्या पतीने ज्यावेळेस पुढाकार घेतला आणि त्याला विचारणा केली, अरे तुम्ही अशा पद्धतीने महिलांची छेड का काढतायत, त्याचा राग येऊन इतर आजूबाजूचं जे टोळकं होतं त्यातले काही खाद्यपदार्थ विक्रेते पण होते, त्यांनी या कुटुंबाला पहिले मारहाण करण्याला सुरुवात केली। त्यांची बाचाबाची झाली। स्थानिक तिथे जे काही पर्यटक आलेले होते त्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही निघून जा असं या पर्यटकांना सांगितलं। ते तिथून निघून गेले। सर्वात गंभीर म्हणजे तिथून पुढे गेल्यानंतर जवळपास 15 किलोमीटरच्या अंतरावर या कुटुंबावर 5 ते 6 वेळा हल्ला करण्यात आला। त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला। ज्यावेळेस त्यांची गाडी थांबत नाही हे लक्षात आलं त्यावेळेस त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली, काचा फोडण्यात आल्या। त्यामध्ये 2 पुरुष, 2 महिला आणि इतर लहान मुलं होते, एक मुलगी देखील होती, त्यांच्यावर देखील हात टाकण्याचा हा प्रयत्न केला। हा संपूर्ण प्रकार अत्यंत गंभीर होता। त्यामुळे जे कुटुंब होतं त्यांनी इगतपुरी पोलीस स्टेशनमध्ये किंवा रस्त्यामध्ये वाडीवरे पोलीस स्टेशन येतं, ग्रामीण हद्दीमध्ये येतं, तिथे जाण्याची पण त्यांची हिंमत झाली नाही, कारण ठिकठिकाणी ज्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होतं त्या ठिकाणी देखील हे गावगुंड तिथे येत होते, त्यांचा पाठलाग करत होते, त्यांच्यावर हल्ला करत होते, त्यांना सांगत होते तुम्ही गाडीच्या खाली उतरा। अगदी जीवावर बेतणारा थरारक असा हा प्रसंग होता। म्हणून त्यांनी थेट नाशिक शहरातलं अंबड पोलीस स्टेशन गाठलं, तिथे FIR दाखल केली आणि त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी पूर्णपणे या प्रकरणाचा तपास केला आणि 9 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे, त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। परंतु यातील मुख्य जो आरोपी होता, जो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, तो अद्यापही फरार आहे। त्याच्यासह इतर 2 आरोपी यांना साथीदार जे होते यांना काही ठिकाणी आश्रय कोणी दिला आहे का याबाबतचा आता तपास सुरू झाला आहे आणि आणखी आरोपी वाढण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे। मुकुल, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।